सिलेबसचा आढावा घेऊ. बघा, तुम्हाला बोललो की अनेक छोट्या छोट्या एक्झाम, हजारो लहान लहान एक्झाम या UPSC एक्झामच्या मध्ये समाविष्ट होऊ शकतात, सामावल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळं या एक्झामचा ऍक्च्युअली आवाका काय आहे, काय आहे सिलेबस, काय स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे. प्री एक्झाम, मेन्स एक्झाम. थोडक्यात प्री एक्झाम हे प्रिलिमिनरी एक्झाम, चाळणी परीक्षा असते, ज्याच्यामधून तुम्ही मेन्स एक्झाम साठी एलिजिबल आहात का नाहीत, म्हणजे इथून तुमचं कॉम्पिटिशन चालू होतं. मग त्याच्यामध्ये काय स्कीम असते, एक व्यक्ती एक एक कॅन्डिडेट घ्यायचा, मेन्स साठी एलिजिबल केलं जातं वगैरे वगैरे, या सर्व चर्चा. त्याचप्रमाणे चेंजिंग ट्रेंड्स मध्ये काय तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही UPSC द्यायचो, साधारणतः 2000 ते 2005च्या दरम्यान, सहसा 4-5च्या दरम्यान, सहसा ऑल इंडिया मधून 400 ते 500 जागा निघायच्या वर्षाला UPSC साठी. मग त्यामधून IASच्या पहिल्या 30-40 असायच्या, IPSच्या काही, IFSच्या काही, त्याप्रमाणे असं स्कीम ऑफ एक्झाम असायची. आजकाल बघा ट्रेंड कसा झालाय, त्याच्यामध्ये गेले परत आणखी, आता 2025 चाललंय, साधारणतः 20 वर्षानंतर, 20 वर्ष उलटून गेली. आता हा ट्रेंड झालाय, साधारणतः 1000 ते 1200 सीट्स असतात उपलब्ध. तो अशा पद्धतीने तो ट्रेंड चेंज होऊ शकतो, रिक्वायरमेंट वाढू शकते, कमी तर होऊ शकणार नाही. कमी म्हणजे आजच्या परिस्थितीचा आढावा घेऊ आणि वर्षाला कसे बदलत गेले ते ट्रेंड, त्याचं पण आपण थोडस आकलन करून घेऊ. या सगळ्या गोष्टी कशामुळे करायच्या, ऍटलिस्ट आपल्याला मग हे माहिती कसं कधी करून घ्यायचं ना, या एक्झाम विषयी तंतोतंत अनेक गोष्टींची माहिती करून घेण्याचा आपण प्रयत्न करू. बिकॉज दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज UPSC फाउंडेशन. आणि बरं, काही गोष्टी मी ओरली सांगतो अगोदर. 2 एक्झाम असतात, UPSC प्री आणि UPSC मेन्स. पुढे जाण्याच्या अगोदर आपण काय काय पाहिलं होतं, तर थोडक्यात त्या सगळ्या 4 ते 5 लेक्चर्स तुम्ही जर आढावा घेतला किंवा ऍव्हरेज काढलं, तर एका व्यक्तिमत्वाची जडणघडण, एक व्यक्तिमत्व कसं विकसित झालं पाहिजे, आणि UPSCचं जे काही इव्हन पब्लिक सर्व्हिस कमिशन हा या नावाची जे काही समिती आहे, ही जी समिती आहे किंवा हा जो निवड करण्यासाठी स्थापन केलेल्या सदस्यांचे जो बोर्ड आहे, जी कमिटी आहे, ही कमिटी त्या कॅन्डिडेट मध्ये किंवा UPSCला, थोडक्यात UPSCला, इव्हन पब्लिक सर्व्हिस कमिशनला, किंवा थोडक्यात सरकारला, या पदासाठी कशा कॅन्डिडेट्सची आवश्यकता आहे, या कॅन्डिडेट्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, या पडताळून पाहिलं तर वेगवेगळ्या एक्झामच्या माध्यमातून, वेगवेगळ्या म्हणजे काय, एक्झाम तर एकच आहे, मतलब त्या एक्झाम मध्ये वेगवेगळे विषय असतील. मग सर्व विषयांचं जे काही तुम्हाला अभ्यासक्रम दिला आहे, त्या अभ्यासक्रमामधून देखील व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. अनेक गोष्टी तुम्हाला माहिती होतात, अनेक गोष्टींचं आकलन कसं करायचं, त्याच्यामधून निर्णय क्षमता त्या कॅन्डिडेटची कशी समृद्ध करायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तो सिलेबस डिझाईन केलेला आहे. खूप मोठा रिसर्च त्याच्या पाठीमागे असतो की कोणता सिलेबस असला पाहिजे, आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो नेहमीच तसं त्या. तर या पदासाठी जी काही निवड प्रक्रिया आहे ही खूपच क्लिष्ट स्वरूपाची असते, परंतु तुम्ही सध्या ज्या वयात आहात, या वयापासून जर आपण UPSC चा विचार करतोय, तर तुम्हाला अर्थात ही क्लिष्टता अजिबात जाणणार नाही, याची खात्री बाळगा. तर ओव्हरऑल बघायचं झालं त्या गुणांमध्ये, तर आपण काय काय बघितलं, आपला IQ,
म्हणजे आपली निर्णय क्षमता, आपला बुद्ध्यांक खूप चांगला असणं गरजेचं आहे. काही प्रमाणात त्याचा विकास करता येतो आणि बऱ्याच प्रमाणात तो तुमचा गॉड गिफ्टेड असतो. अंतर्भूत तुमचा गुणधर्म असतो. तो आयक्यू झाला. दुसरा बघितला आपण इमोशनॅलिटी क्वेश्चन. इमोशनल क्वेश्चन त्याला म्हणतो आपण. भावनांक बघितला. तिसरा बघितला आपण पीक्यू, परसिस्टन्स क्वेश्चन. तुमची निरंतरता, तुमची चिकाटी, तुमची दृढता, दृढ निश्चय, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितल्या. त्यानंतर पुढे बघितलं आपण स्पिरिच्युअलिटी क्वेश्चन, म्हणजे प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, हे सगळे सगळे चांगले गुण, सात्विक गुण, सात्विकता त्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. बघा, सात्विक व्यक्ती नसेल तर त्याचा उपयोग समाजासाठी होऊ शकत नाही. कॉमन सेन्स ही गोष्ट आहे. सात्विकता असणं खूप गरजेचं आहे. बर, तर या या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर बघितलं आपण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कसा निर्माण होईल. कॉन्फिडन्स काय असतं, एक व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने आणखी बघितलं. पर्सनॅलिटी कम कॉन्फिडन्स. सो कशा प्रकारची अपेक्षा या बोर्डाला त्या व्यक्तीकडून असते, या सगळ्या चांगल्या गुणांची आपण काय केलं, पडताळणी केली, अभ्यास केला. आणि हे सांगताना मला आणखीन एक सांगावंच वाटतंय. तुम्ही आपसामध्ये एकमेकांशी चांगले संबंध ठेवा, एकमेकांना रिस्पेक्ट द्या, एकमेकांचा इगो दुखवू नका. काय अयोग्य, काय योग्य, हे याचं तुम्हाला चयन करता आलं पाहिजे, याची निवड करता आली पाहिजे. असं तुमचं व्यक्तित्व आतापासूनच विकसित करण्यासाठी सुरुवात करा. आणि काय खायचं, काय खाऊ नये, काय कोणती गोष्ट कोणत्या कारणासाठी खायची, काय खाल्ल्यास काय अपाय होतो, काय खाल्ल्यास कोणत्या गोष्टीवर उपाय करता येतो, आणि चांगल्या विचारांच्या सानिध्यात राहिल्यास आपला व्यक्तिगत विकास होऊ शकतो का, व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो का. सर्वात महत्वाचा मुद्दा, काल मी रीडिंग या सत्रामध्ये बोलताना त्याच्याविषयी मला असं वाटतं की ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये थोडस कमी पडली. जेव्हा मी वाचन, आशिष, आशिष, ठीक आहे, माईक बंद केला, डिस्टर्ब करू नका. रीडिंग म्हणजे काय, तर रीडिंग म्हणजे फक्त अभ्यासच नव्हे. किंवा तुम्हाला ज्यावेळेस मी जीएसचा किंवा तुमचं कोणता पेपर आहे हा, सी सॅटचा, सी सॅट किंवा तुमचा पूर्व परीक्षेचा पहिला पेपर जो आहे, फर्स्ट पेपर सी सॅटचा, जो जीएस आहे, जनरल स्टडीज. जनरल स्टडीज हा विषय तुम्हाला मेन्सला 4 पेपर्स आहेत, 250 मार्कांचे 4 पेपर्स. तो जनरल स्टडीजला ज्यावेळेस मी हात घालेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की अभ्यासाची पद्धती कशी असली पाहिजे आणि अभ्यास कसा केला जातो. अनेक लोकांनी युपीएससी आणि एमपीएससी केला असेल. माझी त्यांना मुद्दाम विनंती आहे की तुम्ही बघा काय पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे होता, नेमकं चुकलं काय, ग्रास्पिंग मध्ये आपल्याला अडचण का झाली, आपल्याला पाठांतर का करावं लागलं, कारण आपण को रिलेटिव्ह अभ्यास नाही केला. म्हणजे एखादी कॉन्सेप्ट आहे, ए कॉन्सेप्ट आहे, हे आपल्याला शिकायची आहे, आणि याच्यासारखीच आपल्या जीवनामध्ये एखादी कॉन्सेप्ट आहे बी, मग बी चा एसी मेळ घालून याची उकल आपल्याला करावी लागते. आणि त्या ठिकाणी टीचरची खरी ड्युटी आहे. मी अनेक वेळेला आपल्या स्कूलमध्ये देखील बोलत असतो. मग ते टीचर्सची मीटिंग असेल किंवा विद्यार्थ्यांशी संवाद असेल, की आपण ज्या गोष्टी शिकतोय या गोष्टींचा सहसंबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा आहे, यांची गाठ घालून जर दिली आपण, कारण का दैनंदिन जीवनातील गोष्टी आपण अनुभवत असतो आणि आपल्याला जी शिकायची असते ती आपल्यासाठी नवीन गोष्ट असते. ती गोष्ट या गोष्टीशी, म्हणजे माहीत नसणारी गोष्ट माहिती असणाऱ्या गोष्टीशी निगडीत कशी आहे, यांचा सहसंबंध जर त्या शिक्षकाने व्यवस्थित लावून दिला तर याच्या टर्मिनॉलॉजीमध्ये, या माहिती असलेल्या गोष्टीच्या परिभाषेमध्ये ती गोष्ट विद्यार्थी समजून घेतो आणि ती कायमची लक्षात राहण्याची शक्यता असते. ठीक आहे. सो गोष्टी रूपाने काही गोष्टी सांगणे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण टीचिंग मध्ये केला पाहिजे. तर त्याच्यात तुम्हाला प्रचिती येईलच. एक मुद्दा मी बोलतो तुम्हाला, रीडिंग मध्ये काय असलं पाहिजे.
रीडिंग हा अर्थात कॉन्फिडन्सशी निगडित असलेला विषय आहे. आत्मविश्वास कुठून येतो? शब्दावर वजन कसं तयार करायचं? कोणतेही व्यक्ती तुम्ही बघा, तुम्हाला बोललो होतो मी, अं, कमी वय असणारे महाराज असतील आणि जास्त वय असणारे, जास्त अनुभव घेऊन उभा राहिलेले महाराज असतील, दोन लोकांच्या कीर्तनात जो फरक पडतो आणि जो जो फरक असतो त्यालाच कॉन्फिडन्स असं म्हणता येतं, सरळ सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये. एक्स्ट्रा कॉन्फिडन्स असल्यामुळं त्या शब्दामध्ये वजन तयार झालं, म्हणून त्या महाराजांचं कीर्तन थोडस थोडस वरच्या बाजूला गेलं, कोणत्या अनुभव असणाऱ्या. तर हे शब्दामध्ये वजन तयार होतं कुठून? जेवढं लक्षात घ्या मी काय म्हणतो ते आता. तुम्ही अभ्यासक्रमात तर वाचन करताच करता, मात्र मुद्दा खूप महत्वाचा आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सगळ्यांनाच कंपल्सरी आहे. तुमचं अवांतर वाचन जेवढं जास्त, तेवढं तुमचं शब्दांवरचं वजन, शब्दांवरचं प्रभुत्व, आकलन क्षमता जास्त असते. को रिलेट करण्याचं तुमचं जो काही बुद्धीची क्षमता विकसित होते ते खूप मोठ्या प्रमाणात असते. मग सर, अवांतर वाचन म्हणजे काय हो? अवांतर वाचनचा अर्थ आता सांगायचा कसा, तर जे आपल्या सिलेबसच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी ज्या मध्ये रस असणाऱ्या गोष्टी आपण वाचन करतो, त्याला अवांतर वाचन असं म्हणायचं. अवांतर वाचनामध्ये कोणत्या प्रकारचे बुक्स येतात त्याचं एकदा तुम्हाला दर्शन घडवून आणण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्याकडे 4-2 बुक्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. अर्थात तुम्हाला हेच बुक्स वाचायचे असं अजिबात नाही. अशा प्रकारचे बुक्स आपण वाचले पाहिजे. तर माझ्याकडे खूप सगळे बुक्स आहेत, त्यातील हाताला येईल ते मी काढलेले आहेत. अवांतर वाचनामध्ये छोटे, हा सहसा लहान वयामध्ये छोटे बुक्स घ्या. मी जर काही मोठे बुक्स दाखवले तर ते माझ्याकडे अवेलेबिलिटी तशी असल्यामुळे तुम्हाला ते दाखवतोय. समजा इंग्लिशचं बुक बघायचं झालं तर बघा, हे आज माझ्याकडे तरी बुक्स कमी आहेत तसे. बघा, हे बुक आहे समजा, डेथ वॉज डेथ अँड इनसाइड. बरं, बाय द वे सुरुवातीलाच हे बुक आलं का? बघा, समजा हे बुक आहे महानायक. समजा हे बुक आहे पानिपत. योगी सद्गुरूंचं बुक आहे खूप छान, कर्मा, इंग्लिश मध्ये आहे. मनोरमा एअर बुक आपल्यासाठी युपीएससी साठी खूप महत्वाचं आहे, ते नंतर सांगितलं तुम्हाला, ते अवांतर मध्ये येत नाही. विवेकानंद जीवन चरित्र असेल, आहे तर खूप मोठं बुक आलं, कादंबरी टाईप, युगंधर. बघा, हे छोटं बुक आहे, मात्र 50-60 बुकचा अभ्यास करून लिहिलेलं बुक आहे, छोटंच बुक आहे एकदम. शिवाजी कोण होता? श्रीमान योगी. हे काही बुक्स आहेत. बाकी तुम्हाला सांगितलं अवांतर मध्ये सगळ्यात पहिलं बुक जे सांगितलं तुम्हाला, तर ते मग काही बुक्स तुमचे वपू काळेंचे असतील, काही बुक्स तुमचे पु ल देशपांडेंचे असतील, काही बुक्स तुमचे इतर अशा लेखकांचे असतील, जे तुम्हाला परिचित आहेत किंवा जे असले पाहिजेत. काही विचारवंत असतील, काही लोकांचे जीवनचरित्र असतील. हे तुम्हाला इंटरेस्ट म्हणून एक्स्ट्रा अवांतर वाचन करणं गरजेचं आहे. त्यातलं पालकांसाठीचं पहिलं पुस्तक काल मी सांगितलंय, ते पुस्तक कोणतं होतं? कोणतं बुक होतं, कोणतं सांगा मला? एक होता कार्वर, एका सायंटिस्ट. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, काल मी उदाहरण दिलं होतं, ते उदाहरण तंतोतंत या ठिकाणी बसतंय. तर ते उदाहरण होतं, एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं बघा, काय? हा, त्या चेहऱ्यातील पवित्रता, पावित्र्य, तो चेहरा तुम्हाला मोहक वाटायला लागतो. तर ते तुमचे गुण जे असतात तुमचे, तुम्हाला बोललो होतो बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणखीन एक तुम्हाला जो दिला होता, संदर्भ दिला होता,
कुळी कन्या पुत्र होत. सात्विकता होती जे सात्विकता तुमच्या चेहऱ्यावर झळकते. आणि त्याचं उत्तम 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 सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोणतं होतं, कोणतं आहे तर एक होता कारवर. आफ्रिकेच्या कलरचा काळा कुट्ट असणारा माणूस, मात्र तो सगळ्यांना भावायचा, कारण स्वभाव खूप चांगला होता, सात्विकता होती, चेहऱ्यावर झळकत होती. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. अनेक गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये रीडिंग, तर अवांतर वाचन ही गोष्ट लक्षात घ्या. अवांतर वाचन कसं मेंटेन करायचं, दररोज आपल्या व्यस्त जीवनातून 10, 15, 20 मिनिटं कमीत कमी हे अवांतर वाचन केलं पाहिजे. सर्वोत्तम कालावधी कोणता आहे, सर्वोत्तम कालावधी हा अवांतर वाचनासाठीचा झोपण्याच्या अगोदर 10 ते 15 मिनिटाचा आहे. 10 ते 15 मिनिटांचा खूप चांगलं प्रेरणा देणारं, प्रेरणादायी असेल किंवा खूप चांगल्या व्यक्तीचं आत्मचरित्र असेल, तर हे सहसा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर वाचलं गेलं पाहिजे. त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतो. कारण सुप्त अवस्थेमध्ये जो ब्रेन असतो आपला, तो 24 तास काम करतो. तर चांगला विचार वाचून जर झोपलं तर झोपेत देखील आपल्या सबकॉन्शियस ब्रेनचं काम चालू होतं. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ पर्सनॅलिटी विच इज being searched by the UPSC कमिशन. ठीक आहे, UPSC या कमिशन ला जे काही शोध असतो, त्या शोधाचं व्यक्तिमत्व बनण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो. मग थोरांचा रिस्पेक्ट करणं, समजलं, आपसात लोकांना एकमेकांना व्हॅल्यूज देणं, योग्य अयोग्य गोष्टींची निवड करता येणं, या गोष्टींचा बरोबरीनं तुमच्यामध्ये विकास होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, आणखीन एक फायनल पॉइंट, आणि आपण सिलेबस सिलेबस कडे बोलतो ना, सिलेबस डिस्कशन म्हणून. म्हणजे आपल्याला आढावा घ्यायचा किंवा नेमकं काय काय असतं, आणि त्या पद्धतीने मग आपल्या एक्झामला त्यामध्ये सामावून घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. दोघांचा समन्वय साधून घ्यायचा आहे. आता हे करत असताना जे व्यक्तिमत्व तुम्हाला आवडतात ना, जी व्यक्तिमत्व, तर त्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करा. सपोज धोनी आवडतो तुम्हाला, तर धोनीचं चरित्र वाचण्याचा प्रयत्न करा. त्याचे काय फोटोज लावा, त्याचे काय प्रसंग घरामध्ये लावा, आणि नेहमीच या चांगल्या गोष्टींच्या सानिध्यामध्ये राहा. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होईल, खूप मोठ्या प्रमाणात विकास होईल. आणि जो तुम्हाला एक परिपूर्ण व्यक्ती घडवेल, परिपूर्ण असा. आणि जो परिपूर्ण व्यक्ती आहे त्याला नक्कीच UPSCच्या कॉम्पिटिशन मध्ये वेटेज दिलं जाईल. आता इथेच बघा ना तुम्ही, किती लोक आहेत तुमच्या समोर, इथे तुम्ही पुढे आहात, तर असं हळूहळू हळूहळू जसं जसं नेक्स्ट लेवलला जाल तसं तुम्हाला काय होईल, कॉम्पिटिशन कमी होत जाईल. सो having said all these things, let us move towards the syllabus, scheme of exam. तर थोडक्यात आढावा असा आहे, प्री एक्झाम UPSCची प्री एक्झाम सध्याच्या, बरं का, प्री असते. प्री मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असतो. त्यात आणखी आपण डिटेलमध्ये बघू. मोठी याला याला 200 मार्क्स असतात, आणि यालाही 200 मार्क्स असतात. 200 मार्कांचे 2 पेपर असतात. एकाला 100 क्वेश्चन्स असतात, दुसऱ्याला 80 क्वेश्चन्स असतात. फर्स्ट पेपरला 100 क्वेश्चन्स, सेकंड पेपरला 80 क्वेश्चन. हे सगळं नियमांचं वगैरे डिटेलमध्ये बघू आपण, काय असतं त्याच्यामध्ये ते पण बघू. मेन्स एक्झाम असते, मेन्स. ही मेन्स एक्झाम तुमची अशी असते बघा. सिक्वेन्स फक्त सांगतो तुम्हाला कसा असतो. एसे असतो, 4 पैकी 1 लिहायचं असतं मेन्स मध्ये. एसे 1 ऑफ 4 लिहायचं असतं, 125 मार्क्स. दुसरा पण एसे असतो, हा पण तुम्हाला 1 ऑफ 4 लिहायचं असतं, 125 मार्क्स असतात. अर्थात प्री एक्झाम क्वालिफाय झाल्यास तुम्हाला मेन्स एक्झाम साठी
परमिशन भेटतं. मेन्स एक्झाम तुम्हाला फेस करता येते. मेन्स एक्झाम साठी तुमचं सिलेक्शन होतं. हा झाला एसीचा पार्ट. एसी टोटल किती मार्कांचा असतो? 250 मार्क्स. सो या ठिकाणी बेस हा 250 आहे, लक्षात घ्या. प्रत्येक पेपर हा 250 मार्क्सचा असतो. त्यामधला एसे मध्ये एसे नंबर 1, एसे नंबर 2, दोन एसे तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे. आणि याचे प्रत्येकाचे तुम्हाला वर्ड लिमिट प्रत्येकाचं असतं. ऑप्शनल पेपर तुमचे असतात एकच विषय. पहिले मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, ज्यावेळेस आम्ही UPSC देत होतो त्यावेळेस 2 पेपर असायचे ऑप्शनल साठी. आता एकच ठेवलेला आहे ऑप्शनल सब्जेक्ट. ऐच्छिक विषय अगोदर 2 होते, आता एकच केलेला आहे. तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. एकच सब्जेक्ट आहे. याचा पेपर 1, 2 पेपर आहेत तिथे, पेपर 1 आणि पेपर 2. एकाच विषयाचे 2 पेपर ऑप्शनलचे. हे आहे 250 मार्क्स आणि 250 मार्क्स. अगोदर बरं ठीक आहे, ते गोष्ट पुढे बोलतो. नंतर आहे जनरल स्टडीज. सामान्य अध्ययन, सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य अध्ययन हा पेपर आहे. GSचे 4 पेपर आहेत. पेपर 1, पेपर 2 सोपा आहे, सिलेबस आहे. पेपर 3 सोपा म्हणजे काय, आठवण ठेवण्यासाठी मोठा मोठी. हे सगळे प्रत्येक पेपर हा 250 मार्क्सचा आहे. थोडक्यात GS तुम्हाला 1000 मार्क्स आहे. अगोदर फक्त आणि फक्त 300 प्लस 300, 600, 600 साधारणतः 2500 मार्क्सच्या आसपास अगोदर एक्झाम होती. त्यामध्ये 600 प्लस 600, 600 प्लस 600 असे 1200 मार्कांचं फक्त काय होतं अगोदर आमच्या वेळेस मेन्स होते. यामध्ये पेपर 1, पेपर 2 300, 300, पेपर 1, पेपर 2 300, 300. GS मात्र मला असं वाटतं 600 मार्कांचं होतं, 300, 300. तर हे कम्पॅरेटिव्हली डबल होतं मेन्स. असं तुमचं ऑप्शनल. आता हे ते पुढे आलंय 1200चं, फक्त 500 वर आलंय बघा. आणि GSचं त्यांनी काय केलं, लिमिट थोडं वाढवलंय आणि दॅट केम टू 1000. तर हे झाले 1500 आणि 1750. आता एकच गोष्ट राहिली, ते म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू ठेवलाय आता 275 मार्क्सचा. तो टोटल सोपा आहे. मला असं वाटतं 2022ला काही मुलं आहेत माझ्यासमोर, तुम्हाला आठवण करून देतो. 2025 मार्क्सची पूर्ण एक्झाम आहे. टोटल मार्क्स कसे बघा, सोपं आहे. एसे 250 मार्कांचा, ऑप्शनल पेपर 500 मार्कांचा, जनरल स्टडीज आहे तुमचा 1000 मार्कांचा, इंटरव्ह्यू आहे 275चा, आणि टोटल तुमचे मेरिट लागतं ते मार्क्स आहेत 2025. मेरिटचे मार्क्स आहेत. बर, हा प्रीची एक्झाम हे पूर्णपणे ऑप्शनल असते, म्हणजे वैकल्पिक. थोडक्यात तुम्हाला MCQज टाईपचे एक्झाम असते. MCQज मध्ये विचारलं असतं हे पूर्ण 100 मार्क्स आणि 80 मार्क्स. सॉरी, 100 क्वेश्चन आणि 80 क्वेश्चन. ठीक आहे. इथं प्रत्येक क्वेश्चनला 2.5 मार्क असतात. निगेटिव्ह मार्किंग असते 0.33 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते. हे फक्त तुम्हाला MCQ मध्ये असतं. आणि पूर्णची पूर्ण तुमची जी काही मेन्स एक्झाम आहे ही पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असते, वर्णनात्मक एक्झाम असते. आता जर पूर्ण एक्झामचं काय करू आपण, डिटेलमध्ये जाणून घेऊयात की सिलेबस मध्ये काय काय असतं. सिलेबस मध्ये काय काय असतं ह्याचा इन डेप्थ स्टडी जर केला आपण, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी
क्लिअर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या. लिहून झाले की मला सांगा. आणि हे स्कीम ऑफ एक्झाम, ओव्हरऑल स्कीम ऑफ एक्झाम हे तुमच्या घरामध्ये चार्टच्या स्वरूपात लागणं खूप गरजेचं आहे. जे लाईन लक्षात घ्या, जे काही तुम्ही आता वाचन करताय किंवा जे चांगले विचार तुम्ही ऐकताय, प्रत्येक चांगला विचार आणि प्रत्येक तुमच्या सिलेबसची प्रत्येक लाईन मी 1000 वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला युपीएससी कडे एक एक पाऊल पुढे घेऊन जाते. त्याच्यामुळं कोणतीच गोष्ट, आता बघा तुम्ही काही बुक्स मी आणले होते स्कूलमधून, त्या बुक्स मध्ये मी आता परवा उघडून बघितले तुमचे बुक्स, काय सुंदर सिलेबस आहे. त्यातलं एकही बुक मी वाया घाललेलं नाही, इकडे तिकडे टाकून दिलेलं नाही, माझ्याकडे सगळे ते संग्रहित आहेत. बाय द वे, लेट अस गो अहेड नाव. सो वी विल सी या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये नेमकं काय काय असतं, या गोष्टी आपण बघू. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्झाम आणि प्रॉपर प्रॉपर लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. आणि हे तुम्हाला सगळं तुमच्या घरामध्ये चार्टच्या स्वरूपात लावायचं आहे. झालं काय लिहून सगळ्यांचं? झालं असतं, मी सांगितलं ऑलरेडी, डबल डबल गोष्ट. मराठी आणि इंग्लिश हे 300-300 मार्कांचे 2 पेपर असतात. त्याची स्कीम काय असते बघू आपण. मात्र ते फक्त क्वालिफाईड नेचरचे असतात. त्यामध्ये तुम्ही पास झालं तरच तुमच्या या पेपरला हात लावला जातो मुख्य परीक्षेमध्ये, मेन परीक्षेमध्ये. लक्षात. सो दॅट इज द पॉवर ऑफ क्वालिफाईड पेपर्स. ठीक आहे, पात्रता, तुमची पात्रता चेक करण्यासाठी आणखी 2 विषय आहेत. ते म्हणजे मराठीचे 300 मार्कांचा एक पेपर असतो आणि इंग्लिशचा 300 मार्कांचा पेपर असतो. त्यामध्ये किमान मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात, ते आपण बघू. बर, आता बघा, प्री एक्झाम. याच्यामध्ये पेपर फर्स्ट हा जनरल स्टडीजचा असतो. सामान्य अध्ययन, याला मराठीत दिलं नाही, तर सामान्य अध्ययन असे नावानं काही दिलेलं नाही. सापडलं तर बघतो, बट इट इज हिंदीमध्ये याला सामान्य, मराठीमध्ये काय म्हणता येईल त्याला? हिंदीमध्ये सामान्य अध्ययन आहे. मराठीमध्ये आहे का कोणी? बघा, पहिला पेपर असतो सामान्य अध्ययन. नंबर ऑफ क्वेश्चन बघायचे असतात. नंबर ऑफ क्वेश्चन 100. टाइम असतो याला, टाइम 2 hours. वेळ 2 तासांचा आहे. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत? ईच क्वेश्चन 2 marks. टोटल मार्क्स 200. निगेटिव्ह मार्किंग सेपरेट लिहितो. निगेटिव्ह मार्किंग असते याला. एक जर क्वेश्चन चुकला तर 0.33 मार्क्स तुमचे कमी होतात. फॉर एक्झाम्पल बघा, याचा अर्थ काय? 0.33%. समजा आपण एक क्वेश्चन करेक्ट लिहिला आणि 3 क्वेश्चन चुकवले, 3 रॉंग केले, तर दोघांची मिळून मार्क्स 0. कसं काय? एक क्वेश्चन मुळे मिळाला तुम्हाला किती मार्क्स मिळाले? 2 मार्क्स मिळाले. एक क्वेश्चन करेक्ट आला, 2 मार्क्स मिळाले. मात्र एक क्वेश्चन रॉंग झाला तर तुम्हाला 0.33% म्हणजे 0.66 0.66 आणि 0.66. एक क्वेश्चन चुकला तर 0.66 एवढे मार्क्स तुम्हाला कमी होतात.
तिघांची बेरीज बेरीज किती झाली बघा सर, किती झाली? म्हणजे हे तुम्हाला थोडक्यात ही बेरीज पण 2च होते. ठीक आहे. तर हे 2 आणि हे 2 एकमेकांना कट करतात, एकमेकांना कॅन्सल करतात. आशिष, काय झालं रे? आशिष, ओपन युअर माइक. आशिष, लवकर ओपन कर. काय टाईप करतोय तो? आशिष, काय टाईप केलं? कालच सांगितलं तुम्हाला, काहीच टाईप करायचं नाही. हा, आशिषला काढून टाकलं मी. काय 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 करू नका, मोबाईलकडे जाऊ नका. दुसरी गोष्ट, आज आपली 8 ते 9ची बॅच होणार नाही, त्यामुळे मला उशीर झाला. आज आमच्या एका बॅचचं काय सांगता समारोह आहे, म्हणून ती बॅच होणार नाही. आज 8 ते 9ला सुट्टी असणार आहे आपल्याला. ठीक आहे, चला. हे समजलं का? निगेटिव्ह मार्क्स सगळ्यांना? टीचर कोणी आहे का? इतर एनी टीचर? प्रातिनिधिक स्वरूपात एखादे शिक्षक आहेत का? कोणी आहे का? येस सर. येस सर. येस सर. गोरे सर आहेत. हा. शुभम सर, काय अंधारे सर आहेत का? अंधारे सर, बघा, रॉंग क्वेश्चनला 1/3 गुण वजा होतात. किती? 1/3. म्हणजे काय म्हणतात याला? 0.33%, 1/3. 3 जर चुकले आणि 1 बरोबर आला तर तुमचे मार्क्स जातात, 0 होतात. फाईन. आता याच्यामध्ये काय काय असतं याच्यामध्ये बघू. डिटेल्स ऑफ द सिलेबस इन पेपर 1. पेपर 1 मध्ये काय काय असतं? बघा, त्याचा लिहितो मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या करंट अफेअर्स, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, इथून आपण आपला सिलेबस चालू करणार आहे. करंट अफेअर्स, कोणते? नॅशनल अँड इंटरनॅशनल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे काय जे काय चालू घडामोडी आहेत, म्हणजे समजा नॅशनल, राष्ट्रीय स्तरावरचं, काल परवा संसदेमध्ये एखादं विधेयक पास झालं असेल. आता ह्याचे प्रत्येक गोष्टीचे आपण फोड करून शिकणार आहोत. ठीक आहे. किंवा परवा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काय काय आर्थिक क्षेत्रामध्ये प्रतिबंध लावले भारतावर वगैरे, किंवा इतर देशांवर काय प्रतिबंध लावले, ही आंतरराष्ट्रीय दर्जाची काय झाली? चालू घडामोड. चालू म्हणजे करंट अफेअर्स काय, नॅशनल लेवलचा आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा. ठीक आहे. अर्थात नॅशनल मध्ये तुमचं स्टेटचे पण काही विशिष्ट लॉ बनला असेल, किंवा काय तसं घटना असतील, त्या घटनांचा विचार या सदरामध्ये केला जातो, करंट अफेअर्स मध्ये. नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सच्या, म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या ज्या घडामोडी घडतात त्या बघा. मी या दोन पेपरचा, 2 बुक्सची सहायता घेतोय. तुमच्या समोरच आहे बघा, हे बुक्स तुम्ही मागवू शकता. ठीक आहे, सांगेल तुम्हाला, फोटो टाकतोय. ओके. परंतु हे तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे म्हणून आपण हे सगळं लिहितोय. बर, जनरल स्टडी प्रिलिमिनरी एक्झाम जे असते तुमचा, हा पेपर जो असतो याला क्वालिफाईंग मार्क्स असतात. क्वालिफाईंग मार्क्स, 50 मार्क्स तुम्हाला क्वालिफाईंग आहेत. 50 मार्क्स पडले तर तरच तुमचा विचार पुढच्या एक्झामसाठी केला जातो. पण 50 वर बघणार नाही, कारण का मेरिट लागते इथं. पण 50च्या कमी आल्यास
तुमचा विचार केला जात नाही. 25% मार्क्स पाहिजे. किती? 25%. ओनली 25%. पण तो मेरिटसाठी विचार केला तर एवढ्या कमीवर भागत नाही. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट थिंग याच्यामध्ये इंडिया ओके. इंडियन हिस्ट्री. इंडियन हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये बघा, हिस्ट्रीमध्ये इंडियन हिस्ट्री, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास. भारतीय स्वतंत्र चळवळ जे आहे, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. तुमचं कुठे गेला इकडं? इंडियन नॅशनल मुवमेंट. हिस्ट्रीमध्ये दोन हिस्ट्री आहेत, एक भारतीय इतिहास आणि इंडियन नॅशनल मुवमेंट. हा हिस्ट्रीचा टॉपिक असतो. करंट अफेअर्स हे हिस्ट्रीचं हे. पुढे असतं जिओग्राफी. एकदा सिलेबस तुम्हाला समजला की तुम्हाला असं वाटलं की बापरे, आज जे अभ्यास करतोय यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला महत्वाची आहे. इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी. बघा, तुम्ही अभ्यास करताय दत्ता जिओग्राफी, यातला प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे. इंडियन जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफी. भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. इन डेप्थ आपण तो टॉपिक चालू केल्यास त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आता फक्त जाणून घ्यायची काय काय असतं याच्यामध्ये. 200 मार्क्स साठी जे 100 क्वेश्चन्स असतात बघा, या निमित्तानं मला तुमच्या डोक्यात सिलेबस बसवायचा आहे. अदरवाईज तुम्हाला मी फोटो काढून पाठवला असता. या चर्चेनं काय होणार आहे, तुमच्या डोक्यात सिलेबस फिक्स राहणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला तुम्ही सध्या जे अभ्यास करता त्या अभ्यासावर फोकस करण्यासाठी होणार आहे. ठीक आहे. सो निगेटिव्ह मार्किंग काय असतं, म्हणजे हे ऍटलिस्ट ही स्कीम तुम्हाला आता समजते, याचा अर्थ तुम्ही फार पुढे आहात. हे लोक कधी समजून घेण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला मुद्दाम सांगतो, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर साधारणतः हे कोणी सांगत नाही, हो सांगत कोणीच नाही विस्तृतपणे, हे असं सिलेबस समजून घे जा. एकदा तुम्ही 10च्या पुढे गेले की तुम्हाला सांगत बसण्याचा कोणी अट्टहास करत नाही. सो 10 पर्यंतची शिक्षकच एवढं डेअरिंग करू शकतात, ते तुमच्या डोक्यात घुसून गोष्टी बसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं फायदा उठवून घ्या. तर ह्या गोष्टी समजता तुमच्या काही सवंगडी असतील, काही पालक असतील, ते इतर लोकांना किंवा पालक स्वतः असतील त्यांनी प्रिपरेशन केलेलं असेल, तर हा सिलेबस समजायला किमान 1 वर्ष लागतं, कमीत कमी 1 वर्ष लागतं. आणि त्याचे काही गोष्टी तुम्हाला आत्तापासून आणि एकदम तुकड्या तुकड्यामध्ये तुम्हाला समजणाऱ्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. तर ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष लागतं, तरी पण पूर्ण समजत नाही, लक्षात येत नाही. तर हे या गोष्टी लक्षात घ्या. सो काय बघितलं तुम्ही आता, करंट अफेअर्स असतात कोणते, नॅशनल आणि कशामध्ये चाललंय आपलं, प्रिलिमिनरी एक्झाम मधलं, पेपर फर्स्ट मधलं, जनरल स्टडीज जो आहे पेपर फर्स्टचा, त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं. तो हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि करंट अफेअर्स आहे. त्या 3 गोष्टी आपण बघितल्या. पुढची 4थी गोष्ट आहे. बर, या जिओग्राफी मध्ये देखील कोणते कोणते माहिती का, चला जिओग्राफी मध्ये बघा, मग कोणती, इंडिया आणि वर्ल्ड दोघांचीही. फिजिकल जिओग्राफी असेल, फिजिकल. नंतर तुमचे सोशल, समाज रचना काय आहे, सोशल जिओग्राफी. नंतर तुमचं इकॉनॉमिक जिओग्राफी. म्हणजे कोणत्या ठिकाणी काय काय रिसोर्सेस, काय काय संसाधन, काय काय सोर्सेस आहेत, ठीक आहे, जगाच्या पाठीवर. म्हणजे कुठं खनिज तत्व आहेत, कुठं ऊन आहे, वारा आहे, कुठं पाणी आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या जिओग्राफी मध्ये तुम्हाला करायचा आहे. फिजिकल म्हणजे जमीन कशा प्रकारची आहे, कुठं समुद्र आहे, कुठं उथळ समुद्र आहे, कुठं खोल समुद्र आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी फिजिकल जिओग्राफी मध्ये येतात. बघू आपण तो विषय अभ्यासताना तिकडे त्याला आणखी फोकस करूयात.
आता सध्या या गोष्टी त्या पर्टिक्युलर पेपरमध्ये असतात, ते जाणून घ्या. त्या पर्टिक्युलर पेपरमध्ये या गोष्टी असतात, हे समजून पुढे पुढे जाऊ आपण. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, भारतीय राज्यघटना व शासन. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, भारताची राज्यघटना, त्याच्यामध्ये आणि शासन व्यवस्था कशी चालते. एकदम सुंदर आहे, अतिशय महत्वपूर्ण टॉपिक. अतिशय. तुम्ही सिलेबसचा जर आढावा घेतला, तुम्हाला असं वाटेल की भारताच्या प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टी आवश्यक आहेत. मग तो शेतकरी असो, किंवा एखादा व्यावसायिक असो, किंवा शिक्षक असो, पालक असो, विद्यार्थी असो, प्रत्येकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. चला, झालं का एवढं? एवढं झालं. मी हा बोर्ड एकदा रब करतो. स्क्रीनशॉट कोणतरी घ्या. साक्षी आली का? साक्षी, साक्षी आली का? परवा त्यानं स्क्रीनशॉट चांगला घ्या. कोणतरी घ्या रे स्क्रीनशॉट एक, आणि ग्रुपला पाठवा. आपण आज प्री एक्झामचा सिलेबस बघू आणि पुढे जाऊ. ठीक आहे. झालं का? भारतीय राज्यघटना व शासन ह्याच्यामधले जे सब पॉइंट्स आहेत, उपमुद्दे आहेत, जे ते पुढे लिहितो मी. त्याच्यामध्ये काय काय बघा. कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, पंचायत राज आहे. कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज. त्याच्यामधला मुद्दे सब पॉइंट्स आहेत. कॉन्स्टिट्यूशन, पुढचा आहे पॉलिटिकल सिस्टम, सिस्टम SYST तुम्ही. पुढचा मुद्दा आहे तुमचा पंचायत राज. आणि या पॉइंट पासून आपण अभ्यास चालू करणार आहोत, हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिला पॉइंट हा असेल. हा अर्थात आपल्याला करंट अफेअर्स आणि हे हे दोन मुद्दे बरोबर घेऊन चालायचे सुरुवातीला. चला, करंट अफेअर्स आपण जवळजवळ आठवड्यातून 1 ते 2 वेळेस चर्चा करणं गरजेचं आहे. पब्लिक पॉलिसी, धोरण, सरकारचं धोरण, पब्लिक पॉलिसी, सार्वजनिक धोरण. पुढचा आहे मुद्दा, लास्ट मुद्दा यातला, राईट्स, इश्यूज एटसेट्रा. कोणाचे काय अधिकार आहेत, सरकारमध्ये कोणाचे काय अधिकार आहेत. चला, मला असं वाटतं स्क्रीनशॉट घेण्यासारखं हे आहे. स्क्रीनशॉट एवढा घ्या. पुढचा मुद्दा बघू. बहुतेक आज प्रिलिमिनरी एक्झाम संपवून टाकू, थोडा उशीर लागू द्या. प्री एक्झाम विषयी सर्व काही आपण जाणून घेऊ. झालं का लिहून? झालं का? स्क्रीनशॉट झाला, लिहून झालं का इथपर्यंत सगळ्यांचं? येस सर. Yes, sir. फोरच्या मुलांना झालं का रे? Yes, sir. फोरच्या मुलांनी पालकांच्या साह्यानं हे समजून घ्या. आणि नाही समजलं तर पुन्हा एकदा तुमच्या टीचर्स आहेत, टीचर्सना विचारा.
झालं. तुम्ही पुढे जातो. इथंच येईल आपलं सगळं. खूप महत्वाचा, खूप सुंदर मुद्दा आहे. आता मला हे समजून घेतल्यानंतर लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी आपण बघतो, प्रत्येक गोष्टीला स्थान या एक्झाम मध्ये दिलं गेलेलं आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, मग गरिबी असेल, श्रीमंती असेल, कोणाचं वर्तन असेल, सगळे समाज रचना. चला, तर नेक्स्ट आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. पुढचा सब्जेक्ट आहे आर्थिक आणि सामाजिक विकास भारताचा. ठीक आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती आला, प्रत्येक है ना, भारताची प्रत्येक गोष्ट आली, प्रत्येक राज्य आलं, प्रत्येक तालुका आला, प्रत्येक जिल्हा आला, प्रत्येक गाव आलं. त्याच्याविषयी गोष्टी या ठिकाणी या सदरामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळतील. पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक. गरिबी असेल, पॉवर्टी, गरिबी का आहे, काय स्कीम्स आहेत, काय व्यवस्था आहे. पॉवर्टी नंतर पुढचा मुद्दा आहे इन्क्लुजन. याला समायोजन असं शब्द आहे, समायोजन. डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह एटसेट्रा. डेमोग्राफिक्स. लोकसंख्या कुठं कशी आहे वसलेली, हा, त्याचं विवरण. देन सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. एटसेट्रा. परत एटसेट्रा ठेवलाय. एटसेट्रा इज व्हेरी डेंजरस वर्ड. अशा प्रकारचं बघितलं का, एटसेट्रा फक्त छोटासा शब्द आहे, मात्र तो काय करतोय, तुमच्या ती हनुमानाची सेफ्टी आहे ती अमर्याद ठेवली बघा त्यांनी. अशा प्रकारच्या गोष्टी म्हणते, अशा प्रकारच्या गोष्टी. ठीक आहे. सामाजिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण काही उपक्रम असतील पब्लिकच्या डेव्हलपमेंटसाठी, अपलिफ्टमेंटसाठी, ते त्याचा अर्थ सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. पुढचा आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही पर्यावरण, एन्व्हायरमेंट सायन्स रीड करता, तो विषय आहे बघा, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट. पुढचा सब्जेक्ट आहे. तुमच्या आजूबाजूला चालणार एखादी भट्टी असेल, आलं का, वीट भट्टी असेल, त्याचा परिणाम पर्यावरणावर काय होतो, मग परमिशन्स कोणते कोणते लागतात, झाडं किती लावावे लागतात, या सगळ्या गोष्टींची चर्चा मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. या सगळ्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनाशी सहसंबंध काय आहे, हे अभ्यास करत करत आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये हे विषय कसे घुसलेले आहेत, यांचा सगळ्यांचा परिपूर्ण अभ्यास करून सगळ्यांचा परिपाक तुम्हाला करून घेतलं जाईल. ठीक आहे. जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी. याला मराठीमध्ये म्हणून आपण पर्यावरणीय विज्ञान, जैव विज्ञान. चला, बायोडायव्हर्सिटी. म्हणजे काय, जैवविविधता. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. वातावरणातील बदल, क्लायमेट चेंज.
हवामान बदल, वातावरणातील बदल आणि सर्वसाधारण समस्या, परत म्हणलं एटसेट्रा. ठीक आहे, एटसेट्रा. पुढे दिलंय की या गोष्टी अशा पद्धतीने माहित असल्या पाहिजे की ज्याला काही खूप स्पेशल स्टडीजची विशिष्ट अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. साधारण मनुष्याला जेवढ्या काही माहिती असलेली गोष्टी त्या किमान माहिती असण्याची अपेक्षा त्या विद्यार्थ्याकडून केली गेली आहे या एक्झामच्या माध्यमातून. पुढे आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. पुढचं आहे जे तुम्ही दररोजच्या अभ्यासात आतापासून साधारणतः क्लास 1 पासून क्लास 10 पर्यंत जे अभ्यासता ते जनरल सायन्स. लक्षात घ्या, एका कोपऱ्यात आलंय आणि सगळ्या गोष्टी 200 मार्कांच्या. सॉरी, चला का. सो पेपर 2 आपण उद्या बघू. आमच्याकडं सांगता समारोह आहे. एवढं लिहून झालं सगळ्यांचं? मी बाजूला थांबलोय मुद्दाम. एवढं लिहून झालं का? Yes, sir. Yes, sir. आता हा झाला जनरल स्टडीजचा पेपर. बघा, पेपर 1 आहे. पेपर 2 आहे सीसॅट. सीसॅटचा पेपर आहे. त्याला म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. सीसॅटचा अर्थ काय होतो? सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, जो पेपर 2 असतो. हे नागरी सेवांना जे काही सामान्य बुद्धिमत्ता लागते, ती बुद्धिमत्ता तुमच्यामध्ये आहे का नाही, तो तुमचा विकास तेवढा झालेला आहे का नाही, त्याला म्हणतो आपण सामान्य काय सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. नागरी सेवा ऍप्टिट्यूड म्हणजे तुमचं काय म्हणतो ऍप्टिट्यूड, आकलन. जे आकलन क्षमता लागते ना एका अधिकाऱ्याला, ती आकलनाची चाचणी करण्यासाठी सीसॅटचा पेपर आहे. त्यामध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात सांगतो. बघा, त्यामध्ये तुम्हाला किती समजतंय, समजदारीची लेवल काय आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण उद्या लिहून घेऊ. तुमचं तार्किक क्षमता बघितलं का, IQ आला इथं, लॉजिकल रिझनिंग आलं, निर्णय क्षमता, समस्याची सोडवणूक कशी करू शकता. एखादं तुम्हाला इन्सिडेंट दिला जातो किंवा एखादी केस दिली जाते, केस स्टडी असेल, त्यावरून तुमचे निर्णय क्षमता तपासली जाते. तर त्या सगळ्या बाबी तपासण्यासाठीचा असणारा तो पेपर 2 आहे. त्याचं नाव आहे सीसॅट. त्यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज देखील आहेत. थोडंसं मॅथ्स देखील असेल मला वाटतं. हा, संख्या आणि त्यांचे संबंध, विशालतेचा क्रम, तुमचा डेटा अन्वयार्थ, असं काहीतरी आहे. फाईन. या ठिकाणी तुमचा इंग्लिश आहे, मराठी आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात. मराठी आहे का नाही डाऊट आहे. मात्र इंग्लिश भाषा, इंग्लिश आहे, मराठी नाही आहे. इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन, आकलन क्षमता. ठीक आहे. सो थोडंच गोष्ट राहिली आपल्याला, अतिशय थोडस, म्हणजे एवढ्याच गोष्टी आहेत त्या आपण पेपर 2 च्या उद्या बघू. सीसॅटचा पेपर आहे, पेपर नंबर 2. तो 200 मार्कांचाच आहे. 80 क्वेश्चन्स असतात. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 27 क्वेश्चन्स बरोबर येणं गरजेचं आहे. ठीक आहे. ऑल राईट. सीसॅटचे मार्क्स, मला असं वाटतं सीसॅटचे मार्क्स तुम्हाला मेरिटला गृहीत धरले जात नाही. सीसॅट मध्ये फक्त 27 क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले पाहिजे आउट ऑफ 80, आणि 200 मार्कांचा विचार तुम्हाला मेरिट लिस्ट साठी केला जातो, पात्रता फेरी तुमची पास करण्यासाठी, पुढच्या मेन्स एक्झामला क्वालिफाय करण्यासाठी. अशा पद्धतीचं हे प्रिलिमिनरी एक्झाम असते. त्यातला आपण पेपर 1 बघितला, पेपर 2 उद्या बघू, आणि मेन्सचा सिलेबस उद्या तर सुट्टी असेल आपल्याला ना. मीनवाईल मी तुम्हाला हा अख्खाच्या अख्खा सिलेबस टाकतो. अर्थात आपण या ठिकाणी विस्तृतपणे समजून घेणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या हाताखालून जाईल, आणि तोपर्यंत तुम्ही त्याचे प्रॅक्टिस करू शकता, घरामध्ये चार्ट लावू शकता. हा चार्ट तर लागलाच पाहिजे अर्जंट, ज्याच्याबरोबर कसं
पुढे जायचं. या गोष्टी आपण हा सिलेबस बघितल्यावर पुढे चालू करू. मात्र प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या, सिलेबस चालू आहे याचा अर्थ अब्सेंट राहायचं असं अजिबात नाही. हे मग समजदार कधी, मी तुम्हाला सांगितलं 1 वर्ष कमीत कमी लागतं स्वतः समजून घ्या. मग याला जर आपल्याला 4 दिवसात समजलं तर काय चुकीचं आहे का? अजिबात नाही. सो ऑल राईट, विथ दिस शॅल वी हॅव पॉज. Yes, sir. We Will have 8 ते 9 ची बॅच आज नाही, उद्या सॅटर्डे आणि परवा संडे आहे, त्याच्यामुळे लेक्चर. अच्छा, उद्या सॅटर्डे लेक्चर होईल हा. उद्या लेक्चर होईल कारण एक दिवस आपण लेक्चर बुडवलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मंडेला सुट्टी द्यायची, त्यामुळे उद्या लेक्चर होईल. उद्या लेक्चर घेतलं जाईल. विल हॅव पॉज. बाय बाय.